पुढच्या आठवड्यापासून प्रत्येक CSC ऑपरेटर, ग्रामपंचायतकडे जे ऑपरेटर असतात आणि सेतू कार्यालयामध्ये आम्ही कॅम्प सुरू करणार तालुका कृषी अधिकारी आणि तहसीलदार मार्फत. कृषी सहाय्यक आणि तालुका कृषी अधिकारीला मी सांगितलं आहे की सर्व जे शेतकरी आहेत ज्या यासाठी पात्र आहे, ज्यांच्याकडे फार्मर ID ॲग्रीस्टॅकमध्ये आहे, ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे, आधार मोबाईलची लिंक्ड आहे आणि बँक पासबुक आहे, हे सर्व जे शेतकरी बांधव आहेत त्यांना आम्ही स्वतः सेतू कार्यालयाने CSC ऑपरेटरकडे आणणार कृषी सहाय्यक मार्फत आणि त्या ठिकाणी आमचे ऑपरेटर बसले असतील. ते लोक आपले रजिस्ट्रेशन करून घेतील आणि आपला जे पीक कर्ज पाहिजे, किसान क्रेडिट कार्ड आणि पीक कर्ज जे पाहिजे त्यासाठी ॲप्लिकेशन पण आम्ही आपल्या वतीने आपण त्या कॅम्पवर करून घेऊ. नमस्कार मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यासाठी एक जनसमर्थन पोर्टल लॉन्च झालेला आहे. तर या पोर्टलवरती येऊन तुम्हाला नॅशनल पोर्टलवरून तुम्हाला क्रेडिट कार्ड म्हणजे किसान क्रेडिट कार्ड, KCC आणि तुम्हाला ॲग्री लोन तुम्हाला यामध्ये तुम्हाला घेता येणार आहे. तर तुम्हाला याची नोंद कशी करायची, याचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो, या जनसमर्थन पोर्टलवरती तुम्हाला सर्वप्रथम आपल्याला गुगलवरती येऊन जनसमर्थ असं टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा युजर ID पासवर्ड इथं क्रिएट करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं ॲग्री लोन किसान क्रेडिट कार्ड इथं तुम्हाला तुमचं एलिजिबिलिटी तुम्हाला इथं चेक करायची आहे आणि त्यासोबत तुम्हाला इथं अर्ज देखील ह्या पोर्टलवरती तुम्हाला करून घ्यायचा आहे. आणि अर्ज करत असताना तुम्हाला इथं लागणारी कागदपत्रे तुम्हाला आधार कार्ड सोबत बरोबर तुमचा सातबारा लागणार आहे. तर सातबाऱ्याला अटॅच असलेला ॲग्रीस्टॅक नोंदणी केलेला तुमचं किसान क्रेडिट कार्ड म्हणजे किसान कार्डचा नंबर, ॲग्रीस्टॅक नोंदणी कार्ड एक लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथं तुमचं बँक पासबुक, ज्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट आहे अशा बँकेचं तुम्हाला इथं पासबुकसुद्धा लागणार आहे. आणि पासबुकमध्ये तुम्हाला तुमची एंट्री म्हणजे तुमचं चालू अकाउंट असलं पाहिजे. चालू अकाउंट असेल तरच तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे, अन्यथा टाकून घेऊ नका. तर मित्रांनो, तुम्हाला ॲग्री किसान क्रेडिट कार्ड या इलिजिबिलिटी चेक इलिजिबिलिटी इथं क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं तुमचं KCC फिशर्स आणि KCC क्रॉप लोन म्हणजे तुम्हाला पीक कर्ज जर काढत असले तर KCC क्रॉप लोन इथं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं इथं स्टेट इथं तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. स्टेट नंतर तुम्हाला इथं तुमचं डिस्ट्रिक्ट इथं निवडायचं आहे. डिस्ट्रिक्ट निवडल्यानंतर तुम्हाला इथं खाली तुमचा जो जिल्हा आहे तो निवडून घेतला. त्यानंतर आपल्याला प्रोसिजर या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा इथं मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाकून लॉग इन या पर्यावरती क्लिक करायचं आहे. जर तुमचं रजिस्ट्रेशन नसेल तर तुम्हाला इथं खाली यायचं आहे, रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा इथं मोबाईल नंबर इथं टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे आणि आय ॲग्रीला क्लिक करून तुम्हाला इथं नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. दोनदा नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर तिसऱ्या वेळेस तुम्हाला इथं आय ॲग्री म्हणून येईल. त्यानंतर तुम्हाला गेट OTP वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबरवरती OTP येईल. OTP आल्यानंतर तुम्हाला OTP टाकून घ्यायचा आहे आणि पुढे तुम्हाला तुमचं किसान क्रेडिट कार्डची नोंदणी इथं तुम्हाला झाली असेल. त्यानंतर तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकून कॅप्चा टाकून तुमचं इथं लॉग इन करून घ्या. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तर मित्रांनो, इथं लॉग इन केल्यानंतर आपल्याला असा डॅशबोर्ड दिसेल. त्यानंतर किसान क्रेडिट कार्ड KCC फॉर ॲग्री लोन किसान क्रेडिट कार्ड इथं तुम्हाला असं दिसेल. पण इथं तुम्हाला लिमिट अप टू 1.6 लाख म्हणजे तुम्हाला 1,60,000 तुम्हाला तुमचं एलिजिबिलिटी इथं दिसेल. त्यानंतर तुम्हाला 25 डिसेंबर 2025ला सकाळी 8:11ला तुम्ही अर्ज केलेला आहे, ओपन केलं आणि त्यानंतर व्ह्यू शेड्यूल डिटेल्स या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं डिटेल्स इथं तुम्हाला दाखवेल. त्यानंतर तुमची एलिजिबिलिटी ती सर्व तुम्हाला इथं दाखवलं जाईल. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं प्रोसीज या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा जिल्हा आहे ते सर्व काही दाखवलं जाईल. त्यानंतर कंटिन्यू या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बँक ऑफ इंडिया किंवा SBI किंवा बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा जी तुमची बँक आहे ती बँक इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. आपण सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही बँक सिलेक्ट करून करणार आहोत.
आणि प्रोसेस बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं सर्वप्रथम आधार कार्ड इथं विचारलं जाईल, पॅन कार्ड आणि बँक डिटेल्स. त्यानंतर प्रोसेस या बटनावरती आपण क्लिक करूयात. त्यानंतर तुमची सर्व इलिजिबिलिटी इथं तुम्हाला दाखवली जाईल. सिग्नेचर, लँड होल्डर, परत एक्झिटिंग KCC, त्यानंतर तुम्हाला बँक डिटेल्स, त्यानंतर आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि त्यानंतर तुम्हाला इथं पुढं नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आय ॲग्री करून तुम्हाला इथं सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा इथं आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं आय ॲग्री करून घ्यायचं आहे आणि गेट OTP वरती क्लिक करायचं आहे. गेट OTP वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला 24 तासात म्हणजे 2 तासाच्या आत तुम्ही एलिजिबल आहात का नाही ते तुम्हाला पूर्णपणे दाखवलं जाईल आणि त्यानंतर तुमचं पेमेंट तुमच्या खात्यामध्ये जमा होईल आणि त्याची रिसिप्ट त्याचा अर्ज आहे तो बँकेमध्ये तुम्ही जाऊन जमा करायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे जनसमर्थन पोर्टलवरती तुम्हाला असे बरेच माहिती आपण या आपल्या चॅनलवरती देत असतो आणि इतर योजनांचा कोणती योजना जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याबद्दल आम्ही त्याचा व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूयात. धन्यवाद.